चला आता ज्याला विचारेल त्याने आन्सर द्यायचे. ठीक आहे. अँटिसिपेट नो प्रॉफिट, anticipate no profit and provide for all the possible losses is an essence of convention of consistency. Do you remember this? I don't know. Let's go back to this concept. Okay. Anticipate no profits म्हणजे प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे त्याचे तुम्ही होप्स धरू नका, ते तुम्ही कन्सिडर करू नका. पण जर तुम्हाला लॉसेस होणार असतील तर ते लॉसेस तुम्ही नक्की कन्सिडर करा. दिस इज अन कन्व्हेन्शन ऑफ अन कन्सिस्टन्सी. हे जी गोष्ट आहे, द स्टेटमेंट दॅट, प्लीज म्यूट युअर सेल्फ इफ यू हॅव अ नॉईज. अँटिसिपेट नो प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटची अपेक्षा करू नका, पण जर तुम्हाला लॉस होणार असेल तर तो लॉस जो आहे तो लगेच तुम्ही त्याच्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवा. इज अन कन्व्हेन्शन ऑफ अन कन्सिस्टन्सी. हे असं कोण कुठलं प्रिन्सिपल सांगतं? इज अन कन्व्हेन्शन ऑफ consistency principle. Is it convention of what? If you are not able to recall this, let me go back to the chapter again. Okay, so this is basically हे true आहे की false आहे? काय वाटतं तुम्हाला? What it is? True or false? क्या है ये? False लग रहा. It is false. Okay, then why it is false? Yes, Imbaji. If it is false, this principle, this is defined by which principle? कन्व्हेन्शन सिस्टीम सांगतं असं, कन्व्हेन्शन सिस्टीम ऑफ कन्सिस्टन्सी. म्हणजे एखादी गोष्ट कन्सिस्टन्सी म्हणजे काय? एखादी गोष्ट जर तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो करताय तर तिलाच फॉलो करत राहा. जर तुम्ही कॅश सिस्टीम फॉलो करताय तर या महिन्यात कॅश सिस्टीम, पुढच्या महिन्यात अक्रुवल सिस्टीम असं करू नका. दॅट मीन्स कन्सिस्टन्सी. पण हे जे स्टेटमेंट आहे ते काय कन्सिस्टन्सी प्रिन्सिपलशी रिलेटेड आहे का? इज दिस स्टेटमेंट रिलेटेड टू द कन्सिस्टन्सी प्रिन्सिपल? येस, असं वाटतं का तुम्हाला? नाही. दिस इज नॉट ॲट ऑल अबाउट कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? एखादं प्रिन्सिपल जर तुम्ही फॉलो करत असाल, डेप्रिसिएशनची एखादी मेथड फॉलो करत असाल, स्ट्रेट लाईन मेथड, तर त्या पूर्ण वर्षभरामध्ये नेक्स्ट 2-3 years, अनलेस अँड अंटिल इट इज इम्पॉर्टंट टू चेंज द मेथड, फॉलो द सेम मेथड. ओके, कन्सिस्टन्सी मीन्स दॅट. व्हॉट हिअर दे आर सेइंग, जर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे, मी पुढच्या वर्षी मला एक कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. ओके, 1 करोडचा कॉन्ट्रॅक्ट मिळणार. सो मला हा कॉन्ट्रॅक्ट, इफ आय एम गोइंग टू गेट दिस कॉन्ट्रॅक्ट इन द मंथ ऑफ say today is October, I am going to get it post Diwali, November. So म्हणून मी त्याला ऑक्टोबरचं म्हणूनच इन्कम लगेच बुक करायला पाहिजे का? Shall I record it as an sales immediately in the month of October? Yes, करायला पाहिजे का? मी त्याला सेल्स म्हणून माझ्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये सेल्स म्हणून रेकॉर्ड करू का इन द मंथ ऑफ ऑक्टोबर? नो, बिकॉज यू कॅनॉट अँटिसिपेट फॉर द प्रॉफिट्स. प्रॉफिट होईल अशा आशेने तुम्ही प्रॉफिट किंवा इन्कम रेकॉर्ड करू नका. बट if I tell you that in the month of November you are going to lose one case in the court of the law and you will have to pay a penalty of rupees 10 lakhs. Are you going to record this in the month of October or in the month of November as a penalty cost? Will you provide this as an expenditure or as a provision? Will you create a provision for this loss in the month of October or in the month of November? What will you do? What will you repeat question repeat करा ना. Question is, I know that I am going to lose one case in the court of the law. एक केस मी हारणार आहे आणि त्या केस मध्ये मला गव्हर्नमेंटला एक पेनल्टी पे करायची 10 लाखाची. हे मला आज ऑक्टोबर मध्येच माहिती, ऑक्टोबर महिन्यामध्ये मला माहिती पडलंय असं, पण मला पेनल्टी ऍक्च्युअली नोव्हेंबर मध्ये पे करायची. मी हा जो पेनल्टीचा लॉस आहे तो ऑक्टोबर मध्ये बुक करायला पाहिजे माझ्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये का नेक्स्ट मंथ मध्ये बुक करायला पाहिजे नोव्हेंबर मध्ये? ऑक्टोबर मध्येच. वाय? झाला नाहीये म्हणजे माहित आहे ना आपल्याला, कॉन्फिडन्स आहे ना की लॉस होऊ शकतो म्हणून. मग मला प्रॉफिटचा पण कॉन्फिडन्स होताच की मला पुढच्या महिन्यात मिळणार आहे बाबा हा कॉन्ट्रॅक्ट, मला त्याचा पण कॉन्फिडन्स होताच. मग मी त्या प्रॉफिटला का नाही रेकॉर्ड केलं? प्रॉफिट मला अग्रीमेंट जे होणार आहे ते कॉन्ट्रॅक्ट मला नोव्हेंबर मध्ये मिळणार आहे, पण मग मी त्याला ऑक्टोबर मध्ये का नाही बुक करू? 100% मला माहिती आहे की मला तो कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. देन वाय शुड आय नॉट बुक इट इन द मंथ ऑफ ऑक्टोबर? Which principles? By any chance, do you remember this principle? Okay, so let's go back to the principle.
वेट अ मिनिट. Okay, so which is this principle? कुठलं प्रिन्सिपल आपल्याला असं सांगतं की तुम्ही प्रॉफिट जे आहे डोंट अँटिसिपेट फॉर दी प्रॉफिट बट मेक अ प्रोव्हिजन फॉर दी लॉसेस. जर लॉस होणार असेल तर लगेच त्याची प्रोव्हिजन करा की नेक्स्ट मंथ यू कॅन रेकॉर्ड दॅट लॉस इन द मंथ ऑफ ऑक्टोबर बिकॉज one of the principle which is an conservatism principle. Which principle? Conservatism principle. Okay, this principle says that if you are going to incur a loss in the future, provide for that losses immediately. Being conservative. Conservative म्हणजे काय? काळजी घेत घेत पुढे चालायचं. ओके, माहिती आहे लॉस होणार आहे, लगेच बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये टाका की बहुतेक आम्हाला लॉस होणार आहे, या गोष्टीसाठी पैसे लागणार आहे, पेनल्टी लागणार आहे. ओके, immediately record for that penalty. But if you are going to earn and profits, don't consider the profits right now. Unless and until you earn that profit, don't provide for the profit or the income unless it actually happens. This is called as an conservatism principle. Okay, so let's go back to this concept of conservatism. Look at this conservatism. This concept is based on the assumption that recording is to be done for the expected losses, but not anticipated gains. प्रॉफिट होणार असेल, गेन होणार असेल तर त्याला कन्सिडर करू नका. बट जर लॉस होणार असेल तर त्याला इमिजिएटली रेकॉर्ड करा. बिंग कन्झर्वेटिव्ह, आपण म्हणतो ना ही इज व्हेरी कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय? यु नो, ही विल टेक एव्हरी स्टेप्स very cautiously. Correct? He will not just do the things as असं वाटलं म्हणून असं करून टाकलं नाही. He is very conservative. Okay, so he will take steps systematically. He will take the step cautiously. Same is this. If you are going to incur the losses, लगेच आजच बुक्स मध्ये प्रोव्हिजन करा त्याची की प्रोव्हिजन फॉर पेनल्टी. ओके, आजच त्या प्रॉफिट मधनं प्रोव्हिजन, हाऊ प्रोव्हिजन इज क्रिएटेड बाय डेबिटिंग टू दी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रोव्हिजन इज क्रिएटेड. कुठल्याही गोष्टीची प्रोव्हिजन कशी बनवतात? प्रॉफिट अँड लॉस म्हणजे तुम्ही तुमच्या प्रॉफिट मधनं थोडेसे पैसे बाजूला आजच काढून ठेवताय. सो प्रोव्हिजन फॉर पेनल्टी, आजच पैसे बाजूला काढून ठेवा. आजच प्रॉफिट मधनं, आजच तुमच्या इन्कम मधनं थोडेसे पैसे बाजूला तुम्ही काढून ठेवा ऍज अन प्रोव्हिजन. ठीक आहे, सो दॅट मीन्स यू आर क्रिएटिंग अ प्रोव्हिजन फॉर दी लॉसेस. बट इन्कम अँटिसिपेट होणाऱ्या पुढच्या इन्कमसाठी, होणाऱ्या पुढच्या गेनसाठी लगेच तुम्ही प्रॉफिट अँड लॉस मध्ये त्याला बुक करू नका अनलेस ऍक्च्युअली इट हॅपन्स. सो टू रोजी पिक्चर म्हणजे हा मला खूप प्रॉफिट होणार आहे. ओके, इट्स कॉल्ड एज अन टू रोजी पिक्चर इज नॉट अलाउड. जे होणार आहे की नाही माहित नाही, इन्कम होणार आहे की नाही, उद्या ते कॉन्ट्रॅक्ट तुमचं जर का कॅन्सल झालं, ओके, आणि जर तुम्ही आधीच्या महिन्यात त्याला दाखवलं की तुम्ही इकडे दाखवलं, तुमच्या शेअर होल्डर्सना दाखवलं की आम्हाला एक कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे आणि तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टचं इन्कम इकडे रेकॉर्ड केलं, त्याचं सेल इथे रेकॉर्ड केला आणि नेक्स्ट मंथ मध्ये काहीतरी कारणामुळे ते कॅन्सल झालं. इन द मंथ ऑफ ऑक्टोबर यू शो इट ॲज अन सेल्स. तुम्ही इथे 1 करोडचा कॉन्ट्रॅक्ट दाखवला आणि नेक्स्ट मंथ काय होणार? इथे एकदम प्रॉफिट तुमचं एकदम छान दिसलं. या महिन्यामध्ये रोजी पिक्चर. ओके, रोजी पिक्चर म्हणजे मस्त मस्त सगळं फर्स्ट क्लास. ओके, सो हिअर यू विल शो अँड प्रॉफिट. 1 करोडचा सेल दाखवला तुम्ही, ऑफकोर्स तुम्ही खूप मोठा इथे प्रॉफिट दाखवणार. 90 लाखचा तुम्ही इथे प्रॉफिट दाखवलं आणि नेक्स्ट मंथ काय झालं? कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाला. कॉन्ट्रॅक्ट ऍक्च्युअली
फिक्स झालाच नव्हता, तुम्हाला वाटलं की तो कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे, तुम्ही खूप शुअर होता, नोव्हेंबर मध्ये कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाला, तुम्ही काय कराल, कॉन्ट्रॅक्ट सेल्स इथनं काढून टाकाल, बट एक्सपेन्सेस आहे तसेच राहतील, करेक्ट. मग एकदम काय होणार, एकदम लॉस दिसणार इकडे, कॉन्ट्रॅक्ट इथनं सेल निघून गेला ना. ओके, सेल निघून गेला तर हे काय होणार आहे, एक्सपेन्सेस तुमचे तसेच आहेत, 10 लाखाचे एक्सपेन्सेस तसेच आहेत. इमिजिएटली काय होईल, यू विल बी शोईंग द लॉसेस, सेल्स झालाच नाही अँड यू आर शोईंग द लॉसेस ऑफ ₹10 lakhs, क्रेडिट साइड बाय लॉस. शेअर होल्डर्स काय म्हणतील, अरे मागच्या महिन्यात तर तुम्ही 90 लाखाचं प्रॉफिट दाखवलं, या महिन्यात डायरेक्ट लॉस मध्ये कसं काय आला. Getting this? So too rosy picture is not allowed as per the conservatism principle of accounting. And this is the reason why we create an provision for doubtful debts, RDD. I'm sure all of you have done this provision. RDD ची provision सगळ्यांनी केली आहे. का करतो आपण, काय म्हणतो आपण त्याला, RDD म्हणजे प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स. म्हणजेच काय, कदाचित आपले पैसे डुबणार आहेत, कदाचित डेटर्स आपल्याला पैसे देणार नाहीये, म्हणून आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये इथे आपण लिहायचो टू RDD. ओके, कदाचित हे डुबणार आहेत पैसे, बिंग कन्झर्वेटिव्ह, जर लॉस होणार असेल तर लगेच त्याच्यासाठी प्रोव्हिजन करून ठेवा, त्याच्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवा. So this is an provision for doubtful debts, is an example of conservatism principle. So provision in the accounts is made in all the losses though not it suffered. लॉस झालेला गरजेचं नाहीये, तुम्हाला वाटतंय की तुमचे पैसे डुबणार आहेत, तुम्हाला वाटतंय की पैसे समोरचा डेटर आपल्याला पैसे देऊ शकणार नाहीये, लगेच त्याची प्रोव्हिजन करा, वाट बघू नका की ते ऍक्च्युअल मध्ये लॉस मध्ये डेटर्स मधनं रिकवर होणार आहे की नाही, बिकॉज ऑफ द कन्झर्वेटिझम प्रिन्सिपल. ओके, ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल, प्रॉफिट इज नॉट क्रेडिटेड अनलेस इट इज रिअलाइज्ड. तोपर्यंत प्रॉफिट तुम्ही तुमच्या PNL मध्ये क्रेडिट करू नका जोपर्यंत ते तुम्हाला रिअलाइज नाही झालेलं आहे, जोपर्यंत तुम्हाला राईट टू रिसीव्ह नाही मिळालाय, जोपर्यंत तुम्ही ते अर्न केलेलं नाहीये. जेव्हा ऍक्च्युअल कॉन्ट्रॅक्ट साईन कराल, येस, ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम यू इवन नॉट इन फॅक्ट ऑन सायनिंग द कॉन्ट्रॅक्ट, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली त्या कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्ट सर्व्हिस देता, यू विल रेंडर दी सर्व्हिस अगेन्स्ट दॅट कॉन्ट्रॅक्ट. जेवढी सर्व्हिस दिली आहे तेवढंच तुम्ही प्रॉफिट, तेवढं तुम्ही रिकॉग्नाइज करा, तेवढंच तुम्ही त्याचं सेल दाखवून इन्कम दाखवा. ओके, आय रिपीट, दिस इज द रिझन. सी, टुडे अँड इन्फोसिस कंपनी विल बी हॅव्हिंग अ कॉन्ट्रॅक्ट. त्यांचा एक जो प्रोजेक्ट असतो ना तो करोडो रुपयाचा असतो, 10 करोडचा एक प्रोजेक्ट आहे. आज प्रोजेक्ट सँक्शन झाला, ठीक आहे, ऑक्टोबर मध्ये प्रोजेक्ट सँक्शन झाला, म्हणून काय लगेच सगळंच काम ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे का. हे प्रोजेक्ट लिटरली वन प्रोजेक्ट गोज फॉर 5 years. फेजेस मध्ये काम चालतं. आज थोडंसं डेव्हलपमेंट, या महिन्यामध्ये नेक्स्ट महिन्यामध्ये थोडीशी डेव्हलपमेंट, त्याचं कोडिंग करणार ते आणि प्रोडक्ट डेव्हलप करणार. ओके, सो इमिजिएटली मला जर कॉन्ट्रॅक्ट मिळाला तरी पण आय हॅव नॉट अर्न दॅट, बिकॉज मी तेवढी सर्व्हिस प्रोव्हाइड नाही केली ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबरमध्ये मी फक्त की 10 लाखाचं त्यांना ऍक्च्युअल सर्व्हिस प्रोव्हाइड केली, पूर्ण कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू 10 करोड आहे, म्हणून लगेच मी ऑक्टोबरमध्ये 10 करोडचा सेल रेकॉर्ड करू शकत नाही. आय एम नॉट गोइंग टू रेकॉर्ड द एंटायर 10 crore सेल इन द मंथ ऑफ ऑक्टोबर. If in the month of October, out of that contract, only I have provided the services for 10 lakhs, 20 lakhs, then I can record the sales only for the 20 lakhs because sales is earned. That means profit is earned or income is earned only to the extent of the services provided. जर तुम्ही त्याला तो प्रोडक्ट दिलाच नाही, तेवढी सर्व्हिस दिलीच नाही, तर यू हॅव नॉट अर्न दॅट इन्कम ऑर दॅट आय वुड से दी सेल्स रेव्हेन्यू हॅज नॉट बीन रिकॉग्नाइज्ड टू दी एक्सटेंट ऑफ 10 crore. It can be only recognized to the extent of 20 lakhs. Okay, this is the importance of this statement, that profit is not credited unless it is realized. The closing stock is valued at a market price or the cost price, whichever is less. Again, closing stock is a good example. At what price we value the closing stock? Yes, closing stock कुठल्या प्राइसला रेकॉर्ड करतो आपण. टेक एन एक्झाम्पल, आय हॅव एन क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राइस म्हणजे हा जो माझ्याकडे रॉ मटेरियल स्टॉक मध्ये पडलेला आहे त्याची कॉस्ट होती 10,000 रुपये, पण मला माहिती आहे की मी ते उद्या मार्केटमध्ये विकणार आहे 20,000.
So can I record this closing stock at rupees 20,000 or shall I record it at only 10,000? कितीला रेकॉर्ड करायला पाहिजे मी हा क्लोजिंग स्टॉक? 10,000. कारण की आपण काय शिकत आलो की क्लोजिंग स्टॉक हॅज टू बी व्हॅल्यू ॲट cost price or market wise, historical cost or net realizable value, whichever is lower. Because of which principle तुम्ही अजून विकला नाहीये, right? You have not sell it, so you have not earned that income yet, so don't record it as a market price. उद्या जर त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू कमी झाली तर तुम्हाला पुन्हा ते 15,000 किंवा 12,000ला रेकॉर्ड करावं लागेल, राईट? सो आधीच तुम्ही तुमच्या शेअर होल्डर्सना रोजी पिक्चर दाखवू नका की हा मला हा सेल होणार आहे आणि हा एवढ्याला मी विकणार आहे. नो, नॉट अलाउड. So profit will not be recognized unless and until they are realized. It will not be credited. Okay. For example, a customer has filed a suit for the damage against the company in the court of the law. एका कस्टमरने आपल्या कंपनीच्या अगेन्स्ट एक केस फाईल केली आहे अगेन्स्ट द डॅमेज. काहीतरी आपण त्याला प्रोडक्ट दिलं असेल आणि त्याच्यामध्ये त्याला काहीतरी लॉस झाला असेल, आय मीन त्या प्रोडक्टमुळे काहीतरी डॅमेज झालं असेल. ओके, इफ वी प्रोव्हाइड अँड से इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे आणि इलेक्ट्रॉनिक कंपनीने चुकीचा टेलिव्हिजन प्रोव्हाइड केला आणि त्या टेलिव्हिजनमुळे शॉर्ट सर्किट झालं आणि प्रिमायसेसमध्ये आग लागली त्याच्या. सो इज गोइंग टू क्लेम अँड डॅमेजेस फ्रॉम अस की तुम्ही चुकीचा टीव्ही प्रोव्हाइड केला, तुमच्यामुळे आग लागली, तुमच्यामुळे मला लॉस झाला. ऑब्व्हियसली वी आर गोइंग टू लूज दॅट केस. आपण ती केस कुठल्याच हालतमध्ये जिंकणार नाही. आपल्याला त्याला डॅमेज चार्जेस द्यावे लागतील. ओके, सो से दॅट द डॅमेज अगेन्स्ट द कंपनी इन द कोर्ट ऑफ द लॉ where the judgment will be favorable or unfavorable to the company determined for sure. Hence, it will be prudent to provide for a likely in the it is prudent to provide for likely loss in the final accounts. Okay, the word is missing, likely losses in the final accounts. What they are saying is, if you know that you are going to lose that case and you will have to pay say crores or 10 lakhs of rupees or 5 lakhs, हे डॅमेज चार्जेस खूप मोठे असतात. ओके, बिकॉज त्याच्या प्रिमायसेस मध्ये आग लागली म्हणजे इट्स अ ह्यूज लॉस अँड दॅट टू जस्ट बिकॉज ऑफ आवर प्रोडक्ट. Fine. So it is going to be have a huge loss and we'll have to pay a huge damage charges. Then immediately make a provision. The moment you know you are going to lose this case and you will have to pay some amount, that exact amount you may not be knowing. आज तुम्हाला एक्झॅक्ट माहित नाही की किती पेनल्टी, किती डॅमेज चार्जेस द्यावे लागतील, पण जे काही बेस्ड ऑन वॉट एव्हर ही हॅज क्लेम्ड, बेस्ड ऑन दॅट टेक अ बेस्ट जजमेंट अँड प्रोव्हाइड फॉर दॅट लॉसेस इमिजिएटली. लगेच तुम्ही तुमच्या बुक्समध्ये प्रोव्हिजन करा, प्रोव्हिजन फॉर डॅमेज चार्जेस, provision for damage charges. Okay, you will have to provide for this immediately the moment you know you are going to lose the case. May it has actually not the final verdict आलेलं नाही अजून केसचं. ओके, फायनल जजमेंट अजून आलेलं नाहीये, तरी पण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लूज करणार आहात and you can identify the amount. Immediately provide for those losses in the books of the account. This is because of the conservatism principle. Okay, what is the purpose? The concept presents the accounting data correctly and avoids unwanted optimisms in the preparing and avoids unwarranted optimism in the preparing the financial statement. In short, it says that don't show the rosy picture to your shareholders, because जर तुम्ही प्रॉफिट आधीच त्यांना दाखवला आणि उद्या तो जो प्रॉफिट तुम्हाला मिळाला नहीं, योर शेयर होल्डर्स आर गोइंग टू क्वेश्चन यू, अरे ये क्या लास्ट महीने तो इतना इतना बड़ा चढ़ा के प्रॉफिट बताया और इस महीने में एकदम से लॉस बताया, क्योंकि आपको जो प्रॉफिट मिला ही नहीं, जो सेल आपने किया ही नहीं, उसके लिए आपने कैसे किया, उसको रिकॉर्ड कर दिया. हाँ, बट वही अगर आप बताओगे शेयर होल्डर्स को कि शायद हमें यहाँ पे लॉस होगा, हाँ शायद हम ये केस हार जाएंगे और हमें पेनल्टी देना पड़ेगा, तो इन दैट केस इट इज गुड टू शो दैट यू मे इनकर एंड लॉसेस. पहले से ही शेयर होल्डर्स को पहले से ही शेयर होल्डर्स को थोड़ा सा इन्फॉर्म कर दो आप लोग. And this is the purpose why this conservatism principle is followed in the accounting. Understood? So coming back to this statement, this is not because of the consistency principle, but this is because of the principle of conservatism. Okay? Yes? Next one. On account of convention of conservatism, the inventory is valued at a cost price or the market price, whichever is more. Is this true or false? आत्ताच बघितलं आपण. ओके, बिकॉज ऑफ द कन्झर्वेटिझम
विच एव्हर इज लो, कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस, विच एव्हर इज लो. प्रिन्सिपल करेक्ट आहे, कन्झर्वेटिझम प्रिन्सिपल आपण फॉलो करतो, पण प्रिन्सिपल काय सांगतं, ह्या दोन्हीपैकी जे लोएस्ट असेल त्याला तुम्ही रेकॉर्ड करा, नॉट दी हायेस्ट वन. विच एव्हर इज मोर नाही, विच एव्हर इज लेस. ओके, सो इथे मोर हा वर्ड यूज केल्यामुळे हे स्टेटमेंट रॉंग आहे. इथे जर त्यांनी लेस लिहिलं असतं तर दिस स्टेटमेंट वुड हॅव बीन करेक्ट. क्लिअर? येस. ओके, या Yes. ठीक है, चलो. So yeah, we'll continue with the next chapter theory and we stop it here for the revision, but we'll continue with the next chapter theory. ठीक है, so give me a minute, I just